नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय कोण होतीस तू काय झालीस तुझा आजचा एपिसोड. आणि इथे बघा सगळे जेवायला बसलेले आहेत. मोदकाला हाताना खरंच तोड नाही असं कौतुक करतायत. तुमच्या सुनेच्या हाताला जादू आहे, फारच छान असं ते म्हणतायत तिकडे. आणि मग इकडे बाबा म्हणतात, मी आमच्या मंडळींना नेहमी म्हणायचो तुमच्यावरती ना अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे असं म्हणून, पण आजचं जेवण बघितल्यावर असं वाटतंय की साक्षात अन्नपूर्णेनंच कावेरीच्या रूपात हा स्वयंपाक केलाय. आणि कावेरीचं चाललेलं कौतुक बघून पौर्णिमा बघा कशी तोंड वाकडं करते. कावेरी बेटा अशी बाबा कावेरीला हाक मारतात, तर विद्या खुणेनं सांगते की जा, बोलवत आहे तुला. तर आता कावेरी पुढे आल्यानंतर बाबा म्हणतात कावेरीला, शाब्बास, स्वयंपाक आवडला असं म्हणून. आणि मग बाकीचे पण जरा हसतात तिच्याकडे बघून. कावेरी हळूच यशकडे बघते आणि नजरेनंच त्याला थँक्यू असं म्हणते. तर इकडे यामी हळूच पौर्णिमेला म्हणते, काकू खरंच हे मोदक नक्की कावेरीनंच केले असतील का ग? तर पौर्णिमा म्हणते काय माहिती, कारण यामी म्हणते अगं काल मी तिच्याकडे ना भगर मागितली ना, तर तिने रवा आणून दिला मला. तर पौर्णिमा असते, तर यामी म्हणते हसू नको ग तिला, मला जरा डाऊटच येतोय असं म्हणते ती. तर तोपर्यंत एकटे त्यांचे गेस्ट आले, ते म्हणतात खरंच तुमच्या या डिश खाऊन असं वाटतंय की कधी एकदा तुमच्या कंपनीचे प्रोडक्ट टेस्ट करतोय आम्ही, आणि मला खात्री आहे की तुमचे हे प्रोडक्ट सात्विक आणि चविष्ट असतील असं म्हणतात. तर बाबा कौतुकाने हसतायत त्यांच्याकडे बघून, आणि कावेरी पण हसते. तर यश सांगायला सुरुवात करतो, डेफिनेटली आतापर्यंत आम्ही आमचे प्रोडक्ट होलसेल मार्केटमध्येच विकत होतो, पण आमचे नवीन रेडी टू इट्स प्रोडक्ट आम्ही एक्सपोर्ट करायचा विचार करतोय. तर ते म्हणतात ग्रेट आयडिया, अस्सल घरगुती चव असणारे ब्रँड तसे फार आहेतच कुठे. त्यात जर पदार्थांमध्ये आर्टिफिशियल फ्लेवर आणि प्रिझर्वेटिव्ह नसतील ना, तर खूप मोठे इंटरनॅशनल मार्केट ओपन होईल आपल्यासाठी. आणि हे ऐकून सुद्धा हसतायत बरं का. यश पण हसतोय. तर ते म्हणतात आम्हाला खूप अपेक्षा आहेत तुमच्या प्रोडक्टकडून असं म्हणतायत ते, आणि आपण ऑफिशियल मीटिंग घेऊया लवकरच, तुम्हाला आम्ही ऑफिसमध्ये बोलवून घेऊ असं म्हणतात. प्लॅन आणि प्रेझेंटेशन तयार ठेवा असं सांगतायत. तिकडे आमचे बोर्ड मेंबर्स सुद्धा असतील त्या मीटिंगला असं सगळं सांगतात. त्यांना तुमच्या आयडियाज आवडल्या तर एक्सपोर्टचं डील क्रॅक झालंच सुद्धा समजा असं म्हणतात ते. प्रेक्षकांना बाबा त्या गेस्टकडे बघून थँक्यू असं म्हणतात. कावेरीच्या चेहऱ्यावर आणि बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. प्रेक्षकांना पौर्णिमा इथे ना गुलाबाच्या पाकळ्या काहीतरी काढते किंवा हे काढते, आणि तोपर्यंत काटा टोचलाय तिला, आणि ती म्हणते नेमका आत्ताच हा काटा टोचायचा होता मला. आणि आता प्रेक्षकांना पौर्णिमाला इकडे यामी येऊन सांगते, आता सगळीकडूनच काटे टोचण्याचे दिवस आहेत काकू असं म्हणते. आणि मग पौर्णिमा आणि यामी दोघी जणी कशा बोलतायत बघा. पौर्णिमा रागाने फूल काढून टाकते आणि म्हणते नाहीतरी काय असं म्हणते ती, आणि म्हणते ही कावेरी नावाचं काटेरी झाडं झुडपं जोपर्यंत आपल्या घरात आहे ना, तोपर्यंत सगळीकडून काटेच तुटणार आहेत, ते सगळ्यांना रक्तबंबाळ करतच राहणार आहे असं या पौर्णिमा म्हणते. आणि मग यामी हळूच तिच्या कानाजवळ जाऊन म्हणते, काकू तू लक्ष ठेवा त्या कावेरीवर असं सांगते बरं का. त्या कावेरीच्या नादाला लागून आपली जर निशासुद्धा तिच्यासारखंच वागायला लागली तर या वर्षी सोड, या जन्मात सुद्धा तिचं लग्न नाही होणार असं पौर्णिमाचे कान भरते बरं का यामी. तर पौर्णिमा म्हणते मी तरी काय करू ग यामी, या वहिनींमुळे ना माझे हात दगडाखाली आहेत ना. तर यावी पण तिकडे तोंड वाकडं करते, हो ना असं म्हणते. मग पुढे म्हणते माच्या जागी जर का मी असते ना, तर एव्हाना त्या कावेरीला बाहेरचा रस्ता दाखवला असता. तर पौर्णिमा म्हणते ए बाई, तू तिला कमी समजू नकोस हा असं म्हणते बरं का. आणि मग पुढे सांगते काही झालं तरी वाकेत नाही ती बाया कुणापुढे. तर या पौर्णिमाच्या म्हणण्याचा विचार यामी इकडे करते. प्रेक्षकांनो काय होईल पुढे, यामी आणि पौर्णिमा मिळून कावेरीला काहीतरी करतील का, बघत राहूया. तर इकडे यश ना आपल्याच विचारात आहे, छान खिडकीतून बघतोय, पण त्याला आठवत आहेत त्या गोष्टी जेव्हा तो स्वतः इकडे नारळ खोवण्यासाठी किसण्यासाठी मदत करत असतो, त्याच्यानंतर त्यांची होणारी धडक, ह्या सगळ्या गोष्टी त्याला आठवत आहेत. म्हणजे कावेरीचे आणि यशचे जे काही क्षण होते ते इथे आठवत आहेत. कसं पकडलं असतं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत. बाजारात कसं पकडलं असतं, किंवा इकडे मारामारी करताना जेव्हा गुंडांशी मारामारी करत असते कावेरी, तो प्रसंग आठवतोय. आणि यश ना इकडे स्वतःशीच असतोय बरं का प्रेक्षकांनो. यश हरवत चाललाय असं म्हणायला हरकत नाही. बघूया आता पुढे काय घडणार आहे ते. कावेरी त्याला मलमपट्टी करत होती गावी गेलेले असताना, तो सुद्धा प्रसंग इकडे आठवतो. आणि तेवढ्यात ना प्रेक्षकांनो इकडे यशच्या डोक्यावर टोपी घालत कावेरी आलेली आहे. आणि मग कावेरी कौतुक करते यशचं जोरजोरात आणि म्हणते, लेडीज अँड जेंटलमन, शॉप ऑफ द डेचा मानाचा मुकुट मिळतोय, यश धर्माधिकारी यांना टाळ्या असं सगळं चाललंय. आणि तोपर्यंत कावेरीचा हात धरून यश म्हणतो, हळू बोला ऐकतील सगळे असं म्हणून. आणि यशच्या डोक्यावरती शेफची टोपी किती क्यूट दिसते ना. तर कावेरी म्हणते, काल तुम्ही मदत केलीत ना
ना म्हणून आज मला स्वयंपाक करता आला बोललात असं म्हणून इकडे यश विचारतो ओरडून. तर कावेरी श करते, यश सुद्धा श करते. आणि मग कावेरी सांगते काल तुम्ही मदत केलीत ना म्हणून मला आज स्वयंपाक करता आला असं म्हणते कावेरी. आणि पण तुम्हाला कसं कळलं की मला अजिबात स्वयंपाक करता येत नाही ते. प्रेक्षकांना यश तिच्याकडे बघून म्हणतो तुमचा हाच कॉन्फिडन्स बघून आणि मग टाळी द्यायला हात पुढे करत असतो. तर कावेरी गप्प बसते बरं का प्रेक्षकांनो. आणि मग प्रेक्षकांनो आता खरी मजा आहे, कारण कावेरीचं लक्ष गेलंय खुर्चीच्या पाठीमागे. काय ठेवलंय खुर्चीच्या पाठीमागे? तर यशने ठेवलेले लाडू आहेत. कावेरी विचारते यशला ते काय आहे? तर यश विचारतो काय आहे? आणि मग प्रेक्षकांनो कावेरीना मागे जाऊन ती लाडवाची बरणी उचलते. विचारते हा डबा तुम्ही सोफ्याच्या मागे का ठेवला होता? तुम्हाला रात्रीची भूक लागते का? तर यश हसत हसत म्हणतो म्हणजे ते तसं काही नाही असं ती सांगत असतो, म्हणत असतो चुकून राहिला असेल असं म्हणतो तो. तर कावेरीला ते दिसतात ते रव्याचे लाडू आहेत. यश इकडे तिकडे ठेवणार असतो तोपर्यंत कावेरी हाक मारते यशला आणि म्हणते 1 मिनिट 1 मिनिट. आणि आता यश कावेरीकडे बघत राहिला. आता कावेरीने तो डबा जो काही आहे तो स्वतःच्या हातामध्ये घेतला. तो डबा ती उघडते, त्यातला लाडू काढते आणि मग प्रेक्षकांना तिचं लक्ष जातं त्या लाडवाकडे. ती लाडू असा निरखून बघते आणि मग तिला आठवतं की ते जे लाडू आहेत ते कावेरीने बनवले होते त्या दिवशी ते. आणि मग ती विचारते बरं का यशला की हे लाडू तर मी बनवले होते त्या दिवशी असं ती म्हणते. आणि यश तिच्याकडे बघत राहतोय. पण ते इथे तर यश म्हणतो पण द्या ते द्या इथे द्या. आणि त्या गडबडीत ना कावेरीच्या हातातून लाडू खाली पडतो. आणि मग यश कावेरीकडे आणि त्या लाडवाकडे बघतो. कावेरी हळूच तो लाडू परत उचलून घेते. आणि आता बघा प्रेक्षकांनो यशचं सत्य बाहेर येणार आहे. कावेरी एकदा तो लाडू उचलते आणि परत एकदा खाली टाकते. तो टन्ना असा आवाज येतो लाडवामधून. यश तिकडे मान बाजूला करतो आणि मग कावेरी यशकडे बघून ना ऑकवर्ड स्माईल करते अशी. कावेरी परत एकदा तो लाडू हातात उचलते, बघते त्या लाडवाकडे. आणि आता बघा हा कावेरी कशी ऑकवर्ड झाली आणि ते हळूच हसते यशकडे बघून आणि म्हणते यशला म्हणजे नैवेद्याचे लाडू तुम्ही केले होते, तुम्ही बनवले होते? आणि मग यश की मान डोलावतो आणि हो असं म्हणून सांगतो. आणि कावेरी त्या लाडवाकडे बघते तर यश हसत बसला. कावेरी आता यशला थँक्यू म्हणते आणि म्हणते म्हणजे तुम्ही प्रत्येक अडचणीत न सांगता माझी मदत केली आहे. तर यश तिला म्हणतो इट्स ओके असं म्हणून. तर प्रेक्षकांना दोघं एकमेकांच्या नजरेत काही क्षणांसाठी इकडे हरवून जातात, कारण आता कळलेलं आहे कावेरीला की यशनेच ते लाडू बनवले होते ते. आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. कावेरी म्हणते यशला खरंच तुम्ही छान स्वयंपाक करता, म्हणजे अगदी मन लावून प्रेमाने करता, जाणवतं ते. तर यश गप्पच म्हणजे असं मान डोलवतो. म्हणूनच म्हणजे तुम्हाला आवड दिसते स्वयंपाकाची असं कावेरी बोलते. आणि यशना ते लाडू आधी ठेवत असते. तर कावेरी म्हणते पण मी काय म्हणते म्हणजे बघा हां मला मान्य आहे की या घरचे नियम आहेत, काही बंधन आहेत असं म्हणून, पण स्पेशल गेस्ट म्हणून तुम्हाला म्हणजे तुम्ही माना कन्व्हिन्स करा ना की आणि शेफ बना असं म्हणून ती सांगते बरं का. आता यश तिच्याकडे कसं बघत राहतोय बघा. कावेरी म्हणते मी अगदी मनापासून सांगते की प्लीज तुम्ही माना कन्व्हिन्स करा. आणि मग ते आठवतं इकडे यशला की उदयने पण तेच सांगितलं असतं की तुला आता वर्ल्डचा बेस्ट शेफ होण्यापासून कोणी रोखू शकत नाही, कोणी हरवू शकणार नाही तुला. आणि लिहून घे माझ्याकडून एक दिवस तुला एक जगातला बेस्ट शेफचा अवॉर्ड मिळणार असं यशला म्हटलेलं असतं उदयने ते. तर उदय कावेरीकडे बघतच म्हणतो उदय दादा पण तेच म्हणाला होता. आणि तोपर्यंत हाक येते यश दादा असं म्हणून. तर ना ते लाडू आणि डोक्यावरची टोपी इकडे पटकन यश काढून ठेवतं, लपवून ठेवतं बरं का ती. आणि आता यश दादा असं हाक मारत ना कोण आलंय? निशा आली आहे तिथे. निशा येऊन म्हणते कावेरी वहिनी यश दादा बरं झालं तुम्ही मला एकत्रच भेटलात, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तर दोघं काय म्हणून विचारतात. तर निशा म्हणते मी तुम्हाला हे सांगायला आले होते की मी गायनाच्या स्पर्धेत भाग घ्यायला तयारी सुरू केले. आणि हे ऐकून यशचे डोळे बघा कसे चमकलेत. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना कावेरीचे सुद्धा दोघं पण काय खरंच असं एकदम म्हणतात. तर निशा हो असं म्हणते. आणि मग प्रेक्षकांना ना चला फायनली निशा तयार झाली आहे गाण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायला. मला तर बरं वाटलं. आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. तर इकडे बाबांना व्यायाम करत बसलेत, एक्सरसाइज करतात, आपले हात हलवत आहेत, पाय हलवत आहेत, छान त्यांचा इकडे व्यायाम चाललाय. तोपर्यंत कावेरी आले. तर बाबा तिच्याकडे बघून म्हणतात गुड मॉर्निंग. तर कावेरी म्हणते बाबा तुम्ही रोज थोडी एक्सरसाइज करतायत ती चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही ना चालायला हवं, चालण्यासारखा सर्वांगीण व्यायाम नाही आहे दुसरा. तर बाबा तिच्याकडे बघून हसतात आणि म्हणतात अगदी बरोबर बोलतेस तू, मलाही वॉकला जायला आवडतं, मलाही आवडतं जायला, पण काय आहे पण एकटा कुठे गेलो कुठे धडपडलो तर केवढा व्याप व्हायचा, म्हणून आपलं हेच बरं म्हणून मी जात नाही वॉकला.
कावेरी म्हणते त्यांना, अहो बाबा एवढंच ना, तर आज मी येते तुमच्याबरोबर वॉकला, मी देते तुम्हाला कंपनी असं म्हणते. तर बाबा म्हणतात तू तर मग अगं पण तुझ्यासाठी तू तुझं काम कशाला वाढवतेस, आता चिकू उठेलच ना. तर कावेरी म्हणते चिकू काय अजून अर्धा तास तरी उठत नाही असं म्हणून सांगते. आपण इथेच जाऊन येऊ ना जवळच कुठेतरी असं म्हणते ती. आणि कुठलं उद्यान ते, हां मैत्रेयी उद्यान ना, तिथे आपण जाऊया. तर बाबा पण म्हणतात असं वाटतेस तू, चल ठीक आहे जाऊया चल बरं असं म्हणून दोघं जण आता वॉकला निघालेत. म्हणजे बाबा आणि कावेरी बाबांना वॉकला घेऊन जाते. छान प्रसन्न वातावरण आहे, चला व्यायाम चांगला होईल ह्या हेतूने ते घेऊन जाते. पण पुढे घडणारच काहीतरी वेगळं. कावेरी बाबांची व्यवस्थित काळजी घेते, ती त्यांना सावकाश असं म्हणते. आणि बाबा पण हळूहळू तिचा हात धरून काठी धरून हळूहळू व्यायाम करतायत. तर त्यांना कोणतरी वॉच करते, ते कोण आहे ते कळेलच आपल्याला. तर इकडे ना मा तुळशीजवळ दिवा वगैरे लावतायत, नमस्कार करतायत. तर यश आलाय तिथे. मग मा म्हणतात यशला की यश, निशाज इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच स्पर्धेत भाग घेते, तिच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस आहे आजचा. तर माझ्या डोक्यात आलं होतं की तिच्यासाठी एखादा छानसा ड्रेस घेऊया का आपण. तर यश म्हणतो अरे वा. तर मा म्हणतात मला सोडशील का मार्केटमध्ये. तर यश म्हणतो सोडशील कशाला, मी येतो तुमच्यासोबत. तर आता तोपर्यंत आम्ही पण येते म्हणते चला मी पण येते. तर मा म्हणतात अगं, तर आम्ही म्हणते मा अगं मी सुद्धा खूप महिने शॉपिंग नाही केले, त्यानिमित्ताने माझी पण शॉपिंग होईल. आणि आजची माझी शॉपिंग आमचे बंधुराज माझ्यासाठी शॉपिंग करतील असं म्हणते. करशील ना रे असं विचारते. तर यश म्हणतो वाय नॉट, तुला हवं ते घे. असं सगळ्यांचं बोलणं चाललंय. बरं मी यांना सांगून येते असं म्हणत ना मा म्हणतात. तोपर्यंत यश विचारतो अगं पण मा बाबा कुठे आहेत, म्हणजे दिसले नाहीत ते सकाळपासून असं म्हणते. तर मा विचारतात म्हणजे. तर आम्ही पण म्हणते मलाही नाही दिसले ग. आता प्रेक्षकांनो यांना आलंय टेन्शन, बाबा गेले कुठे. या दोघांनी सांगून जायला पाहिजे होतं ना, हे दोघं वॉकला चालले, ते पण नाही, सांगायची पद्धतच नसते. प्रेक्षकांनो बाबांचा इकडे वॉक चालू आहे अगदी. आणि कावेरी त्यांना हाताला व्यवस्थित धरून त्यांच्याबरोबर ती सुद्धा वॉक घेते. त्यांना कोणीतरी वॉच करते असं मी म्हटलं होतं, खरं ते जाणवते बरं का. कारण बाबा एकदम म्हणतात आजच्यासाठी बास झालं, जाऊया का असं म्हणतात. आणि मग ते रस्त्यावर येतात इकडे. आणि मग प्रेक्षकांनो बाबांना जरा आज खूपच चाललेत बरं का, कावेरी होती म्हणून. पण बाबांना आता कळतं की आपल्याला त्रास होतोय. तर कावेरी त्यांना सांगते की तुम्ही इथे एका ठिकाणी बसा. आणि मग त्यांना जरा त्रास व्हायला लागल्यावर कावेरींना पाणी आणते म्हणून तिथनं जाते. बाबा तिथे बसलेत त्या बाकड्यावरती. आणि प्रेक्षकांनो काय होतंय बघा, कावेरी पाणी आणायला निघून गेल्यानंतर बाबांना ना अचानक इकडे धाप लागायला लागते, त्यांना ठसका लागतो जोरात. त्यामुळे ते असे उठतात, एकदम त्यांना सहन होत नाही. आणि प्रेक्षकांनो आता बघा सीन कसा आहे ते, खोकत ठसका लागत एकदम असे पुढे येतात. आणि तिथनं एक गाडी जात असते. प्रेक्षकांनो बघा ती गाडी, आता तो गाडीवाला त्या बाबांना ढकलणार एवढ्यात त्यांना कोणीतरी मागं खेचतं. आणि तो कोण आहे, तो मंदार आलाय. आणि तो प्रेक्षकांनो तो कसा म्हणतोय बघा, अरे गाडी तुला बघून चालवता येत नाही का, दिसत नाही का. तर तो सुद्धा गाडीवरचा जो मुलगा आहे तो असा हात करतो आणि मंदार सुद्धा त्याला हात करतो की तू जा असं म्हणून. म्हणजे कसं नाटक केलंय बघा याने. आणि तुम्ही ठीक आहात ना, तुम्ही ठीक आहात ना असं म्हणून तो विचारतोय, तुम्हाला लागलं नाही ना विचारतो, मला मी घरी सोडतो असं म्हणतो तो. तर बाबा म्हणतात नाही माझी सुनबाई आली आहे सोबत, मी म्हणजे ती पाणी आणायला गेले. तर बाबा म्हणतात, बाबांना तो मंदार म्हणतो की नको काका तुम्ही चला माझ्याबरोबर, तुम्हाला बरं वाटत नाही आहे, तुम्ही माझ्या बाबांसारखे आहात, मी सोडतो तुम्हाला. तरी माझी सुनबाई इथेच आहे, कुठे गेली वगैरे असं बाबा म्हणत असतात. तर मंदार त्यांचं काही ऐकत नाही, तो त्याला जबरदस्ती गाडीमध्ये बसवतो इथे. आणि इकडे बघा माझी सुनबाई कुठे आहे, माझी सुनबाई येणार आहे, ती पाणी घ्यायला गेली आहे. तर नाही काका मी सोडतो तुम्हाला, मी काका सोडतो तुम्हाला असं मंदार सारखं म्हणतोय. शेवटी तो त्यांना जबरदस्ती गाडीमध्ये तिथे बसवतोय बरं का त्याच्या. आणि मग तो त्यांना सोडायला जातोय. गाडीमध्ये बसवल्यानंतर त्याचं कसं झालंय बघा, चेहऱ्यावरचा चष्मा वगैरे काढतोय तो. त्याचा पहिला प्लॅन सक्सेसफुल झालाय. म्हणजे बाबांची ओळख ते करून घ्यायची होती, हा जो मंदारचा प्लॅन होता तो सक्सेसफुल झालाय. बाबांना तो गाडीत बसवतो व्यवस्थित. बाबांना खरंच खूप धाप लागली बरं का प्रेक्षकांनो. आणि त्रास होतोय त्यांना. आणि मग नंतर जरा त्यांना बरं वगैरे वाटतंय, खूप दुखतंय का वगैरे असं तो विचारत असतो. तर ठीक आहे आता असं म्हणतो, पण काका थोडक्यात निभावलं तुमचं, देवाची कृपा असं तो म्हणतो. आणि थोडं माझंही नशीब म्हणायला हरकत नाही काका, असं स्वतःचा मोठेपण आपण मारतो. तुझं नशीब कसलं. तर मंदार म्हणतो त्यानिमित्ताने तुमच्यासाठी काहीतरी करता आलं काका, तुम्ही बेंचवर बसला होतात ना तेव्हाच माझं लक्ष गेलं होतं तुमच्याकडे असं तो सांगतो. आणि तुम्हाला बघून ना मला माझ्या बाबांची आठवण आली, इतकं बोलतोय गोड. आणि तुमच्यासारखेच होते ते, म्हणून मी धावत आलो असं तो म्हणतो. तर बाबा म्हणतात खरंच, म्हणजे आजकाल तुझ्यासारखे जबाबदार आणि म्हणजे दुसऱ्यांच्या मदतीसाठी येणारे तत्पर असणारे तरुण ना क्वचितच पाहायला मिळतात असं एकदम बाबा म्हणतात. तुझ्या आईवडिलांचे खूप चांगले संस्कार झाले असतील तुझ्यावर वगैरे असं म्हणतात. तर थँक्यू काका असं तो मंदार म्हणतो. आणि बघ इतका वेळ बोलतोय त्यामुळे तुझं नावच नाही विचारलं वगैरे असं सगळं बोलणं चालू आहे त्यांचं. तर
मी मकरंद असं नाव सांगतो, मंदार मकरंद पाटील असं आपलं खोटं नाव सांगतोय. तर बाबा पण म्हणतात मकरंद पाटील, आणि मकरंद इकडे म्हणजेच मंदार बघा कसं इकडे रिॲक्ट करतोय लगेच खुनशी डोळे घेऊन. प्रेक्षकांना आता कावेरी आली आणि बाकड्यावर बघते तर बाबाच नाही आहेत. बाबा म्हणून ती अशी एकदम शॉक होते. बाबा कुठे गेले, इकडे तिकडे बघते बाबा कुठे गेले हा प्रश्न तिला पडलाय. ती तिथल्या माणसांना विचारते जाऊन, अहो तुम्ही इथे बसलेल्या माणसांना बघितलं का, म्हणजे बाबांना बघितलं का, कुठे गेलेत. येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना विचारत असते आणि सगळ्या बाजारपेठेतल्या लोकांना विचारते, कुणाचंच लक्ष नाही आहे बरं का प्रेक्षकांना. आणि मग शेवटी कावेरी काय करते, तिला म्हणजे भीती वाटते म्हणून ती इकडे यशला फोन करते. तर यश इकडे फोन उचलतोय आणि मग तो फोन उचलल्यानंतर कावेरी त्याच्याशी बोलते आणि म्हणते की तर हॅलो यश, यश बाबा सापडत नाही आहेत. आणि मग त्याच्यानंतर यशला इकडे टेन्शन आलं, तुम्ही प्लीज इकडे या लवकर येते. आणि मग यश इकडे म्हणतो सापडत नाहीत म्हणजे कुठे आहात तुम्ही. आणि मग इकडे यामी आणि मा दोघं एकमेकांकडे बघत राहतात. मैत्री उद्यानाच्या समोर गणेश मंदिर आहे त्याच्यासमोर आहे मी रस्त्यावर असं इकडे सांगते कावेरी, तुम्ही तिथेच थांबा आपण शोधूया बाबांना असं म्हणून इकडे यश सांगतो. आणि मग त्याच्यानंतर आपण शोधूया म्हणजे कुणाचा फोन होता, तर मा कावेरी असं यश म्हणतो. आणि मग म्हणतो कावेरी वहिनीचा फोन होता, बाबा सापडत नाही आहेत. तर मा म्हणतात काय, तू टेन्शन घेऊ नकोस मी जाऊन येतो असं म्हणून यश सांगून निघून गेलाय तिकडनं. माना तर टेन्शन आलंय, त्या तुळशीला धरून उभे आहेत. आणि प्रेक्षकांना यामी आहेच माचे कान भरायला. आता बघूया पुढे काय घडणार आहे ते, यामी नेमकं काय सांगते या माना ते. तर प्रेक्षकांना उद्यान एवढ्या जवळ आहे कारण यश तिकडे लगेच पोचलाय बरं का. तो कावेरीला विचारतोय बाबा सापडले का, तर कावेरी विचारते नाही सापडले. कावेरी म्हणते नाही सापडले. यश विचारतो काय झालं होतं नेमकं, तर कावेरी त्यांना सांगते मी त्यांना वॉकला घेऊन आले होते बाबांना, त्यांना धाप लागली म्हणून मी त्यांना इथे बसवलं आणि मी पाणी आणण्यासाठी निघून गेले होते. पाणी घेऊन परत येते तर बाबा इथे नाही आहेत. आणि मग यशसुद्धा इकडे तिकडे शोधायला लागतो. कावेरी तो सगळा प्रसंग सांगते आणि यश म्हणतो या आपण तिथे शोधूया. तर मा देवासमोर हात जोडून उभे आहेत. देवी आई समोर म्हणतात देवी आई हे बघ यांना सुखरूप घरी परत आण असं ती प्रार्थना करते त्यांची. आणि मग म्हणजे डोळ्यात पाणी आहे. देवी आईचं रूप प्रसन्न बघून छान वाटते, पण टेन्शन आले आता मांना सुद्धा. त्यात यामी हळूच मानकडे बघते आणि म्हणते मा अगं हे बघ नको काळजी करूस तू, सापडतील बाबा असं म्हणते ती. पण मग मला त्या कावेरीला काय गरज होती बाबांना एवढ्या लांब घेऊन जायची असं म्हणते ती. तिला चांगलं माहिती आहे ना की बाबांना जास्त चालता येत नाही, तरीसुद्धा त्यांना ती मुद्दामून घेऊन गेली असं कावेरीबद्दल इकडे यामी कान भरते. आता बाबांसमोर ती गोडगोड बोलते आणि बाबा पण काय गरीब गाय समजून तिचं सगळं म्हणणं ऐकतात. तर लगेच मा ना कावेरीचं बद्दल असं ऐकल्यानंतर यामीकडे कसं बघतात आणि म्हणतात, यामी लगेच म्हणते मा बाबांची काळजी वाटते म्हणूनच बोलतेय मी असं म्हणते. वीट आणलाय मला त्या कावेरीने खरंच असं पण म्हणते बरं का यामी. परत देवी आईच्याकडे हात जोडते आणि म्हणते देवी आई या घरावरती नव्याने काहीतरी विघ्न नको यायला, बाबांना सुखरूप परत घरी घेऊन ये असं प्रार्थना करते. आणि मग देवी आईकडे इकडे ना सुद्धा बघतायत आशेने. तर प्रेक्षकांनो आता हळूहळू मंदार उर्फ त्यानं जे काही नाव सांगितलं मकरंद त्यांची एंट्री होते. तो हळूहळू इकडे बाबांना धरून घरात येतोय. दोघं घराच्या परिसरात आलेले आहेत आणि त्याचे डोळे बघा कसे चाललेत मंदारचे, कसं तो बघतोय सगळीकडे आणि कसं निरखून बघतोय. ते धर्माधिकाऱ्यांचं घर बघूनच त्याच्या पोटात उकळ्या फुटतायत बरं का, कारण एवढं मोठं घर म्हणजे संपत्ती चांगलीच असेल असं त्याच्या मनात इथे विचार चालू आहे. बाबांना धरून धरून तो हळूहळू घेऊन जातोय आतमध्ये. आणि आता प्रेक्षकांनो तिकडे मा पौर्णिमा विद्या सगळे देवी आईंसमोर बसून आहेत आणि तेवढ्यात ना विद्याचं लक्ष जातं की बाबा आलेत असं म्हणून. आणि निशा वगैरे सगळेच तिकडे बघतायत बाबा बाबा असं म्हणत. आता मा पुढे येत आहेत. बाबा अहो तुम्ही कुठे होतात आणि हे काय झालं असं विचारतात ते. तर लगेच काय झालंय तुम्हाला, तर बाबा हसतायत आणि हे कोण असं मकरंदकडे बघून विचारतात. तर बाबा म्हणतात सांगतो सगळं सांगतो मंडळी, तर तुम्ही आधी आज चला बघू विद्या पाणी आण असं मा म्हणतात. विद्या पाणी आणायला तिकडनं निघून जाते. तर सावकाश आहे असं म्हणत ना आतमध्ये बसवतात बरं का मकरंद बाबा सगळे. बाबा पाणी आणून दिल्यानंतर पाणी पिऊन झालंय. यामी वगैरे कसे बघतात बघा आता बाबांकडे. आणि मग बाबा म्हणतात मंडळी मी आणि कावेरीने ठरवलं होतं की जरा इथे जवळच जाऊन वॉक घेऊन येऊया, फेरफटका मारूया. आणि मग कावेरीचं नाव ऐकल्यानंतर तोंड वाकडं करतात बरं का तिकडे. बाबा पुढे सांगतात म्हणून आम्ही गेलो होतो. आणि मग फटका मारता मारता इकडे काय झालं ते सगळं सांगतात की जवळ बसलो तिथे धाप लागली आणि मग त्याच्यानंतर गाडी येत होती, तर गाडीवर पुढे येत असताना वाचवलं मला यांनी असं सगळं. आणि हे सगळं ऐकून ना इकडे प्रत्येकाला इकडे धक्का बसतोय. हे होते म्हणून मी म्हणजे माझा मोठा अपघात टळला, मी वाचलो असं बाबा इथे सांगतायत. आणि
ह्यांनीच मला सुखरूप घरी आणलं असं मकरंदकडे बघून सांगतायत त्या. प्रेक्षकांनो बघा हा तो कसा हसतोय, मंदार उर्फ मकरंद कसा हसतोय. तुम्ही सांगायला मंदार म्हणूया का मकरंद म्हणूया? तर मकरंद इकडे मनातल्या मनात म्हणतो, हेच तर हवं होतं मला, तुमचा विश्वास जिंकणं. कावेरी, मी या खेळाची सुरुवात केलेली आहे, आता बघच पुढे काय काय होतंय, असा हा मकरंद डोक्यात आपल्या मनातल्या मनात म्हणतो. आता बघ पुढे काय काय करतोय मी ते, आता बघूया हा खरंच काय काय विघ्न आणणार आहे ते. प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये इकडे मंदार गेलेला आहे. कावेरीला मा म्हणतायत की तुझ्या वडिलांमुळे ह्यांचा एवढा अपघात झाला आणि तरीसुद्धा त्याचे परिणाम आम्ही अजूनही बघतोय, ते कमी पडलं म्हणून तू काय त्यांना मुद्दामून बाहेर फिरायला घेऊन गेली होतीस का, असा आरोपच केलाय मांनी कावेरीवर. ते मंदार स्वतः त्याच्या घरात जाऊन म्हणतोय, नाही त्या कावेरीला माझ्या तालावरती नाचायला लावलं तर नावाचा मंदार नाही, काय होणार बघत राहू. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा कोण होतीस तू, काय झालीस तू.